साऱ्या सकाळचा हा बुवा गेलाय निघून गावामध्ये. आत्ता येतो मग येतो, याला घरात ध्यान नाही कावर, याला किराण्याचं ध्यान नाही, याला गजरीचं ध्यान नाही, याला काचं ध्यान नाही. का मध्ये त्याच्या धुंदीत राहतो तेच कळत नाही बाय. यानं 90 प्यायची आणि संध्याकाळी यायचं, निवळ गुदगुल्या करायचं, ह्या कानावरून त्या कानावर व्हायचं. याचं काय खरं आहे बाई, डोक्याला ताण. गजरे काय करती? काय नाही बाई, बसले. काय डोक्यात गणगणी धावल्या? लई डोक्यात गणगणी. बसा. कशी काय बसा? अरे तू सारखीच बोलत राहती, बडबड करीत राहते तो मनाना. लई मला नवऱ्याचं टेन्शन आहे, तुम्हाला तर माहिती आहे ना. हा काय नवऱ्याचं खरं आहे बाई तू मावाला. एक ऐकते का मावाला? हा ऐकशील का? काय मावाला काम करशील का? हा काच का काम म्हणजे काय बुवा, तुला मला बायकोनी ठेवायचंय. कोणला? तुला. मला? हा अरे बाबा पहिल्यांदाच भेटलो तर तोच्याने खाली काही नाही झालं मानावऱ्यात, तो आत काय फरक आहे. वरच पाका लोम कळत सुटला, आखे आंबे बोच काढून ठुले तू तो काय कर रे. अरे बोच काढल्याशिवाय ते खाल्लं कसं काय होईल टाईट? हा तो काय करे रे बाबा. वरचे बोलेंग दाबल्याशिवाय खालचा नागो बोकाच काय डुलन. तो ना गो बिळाच्या बाहेरच निघत नाही. बस गप. तू पाय तर खरं एकदा. काय नको घेणं देणं दत्तुरान येणं जाणं. दुपारा काला येतो दुपारा बोच काढायला. ती बोच काढा बोचकडी पेक्षा मायनावऱ्याच्या गुदगुल्या बऱ्या रातच्या बाई. मग अरे गुदगुल्या तू घेऊन तर पाय. काय नको. अरे त्याच्यात मात लय फरक आहे. काय फरक नाही बाबा, बस गप. मानावरा चांगला. तू एकदा शॉर्ट तर घेऊन तर पाय. काय नाही बाई, तू ऐक मला. माय नवऱ्यापेक्षा नवऱ्याला काय करते आणि तुम्हाला काय करते, तुमच्या दोघांपेक्षा बी तुम्हाला तो गंगाराम बारी. अरे मुठभर दाद्या ये पण हे नागोबा हे असं 2-4चा गाळा. काय कळत तुम्हाला? अरे तू माझी प्रेम तर करून तर पाय. काला प्रेम करतो बाबा. एकदा गंज तुम्हाला बचत गट भरायचा तो ऐकून घेतले होते पैसे, त्याच्यात तुला कार्यक्रम करून दिला तर तो खाली काहीच नाही केलं. तो वरच नाही तर बॉस काढून तुला मला रातचा मानावरा म्हणतो ये नको कोणाचे लागले. म्हणलं तुम्ही ध्यान डोक्यात आहे का रात्री तुम्ही 90 मध्ये बॉस तू काढून. मला ऐक, मी तुला पैसे देतो. नको मला पैसे तो वाले. अरे घे. मला पैशाला कमी नाही बाबा, मला सुख महत्वाचं. मला सुखच भेटा ना. अरे सुख देतो मी. नको नको नको. दमन आणि काहीच होत नाही बाबा. नको मला डोकं लावू. अहो गाणं आहे ते. काय गाणे? अहो कारभारी जरा दमान, मग काय अंग भिजलं घामान. हा आता एवढा पॉवर द्यायचा तरी नाहीच म्हणते. काचा पावर द्यायचा बाबा. मग काय निवळ घामान अंग भिजत पण तोच्याने काहीच होत नाही. निवळ बोकांडी काला घेऊ उराला उरसुळ चोळून. अरे तुझ्या मनाची शांतता होईल. नको नको. अरे कर. काय गरज? अरे ऐक, माई घन शांतता आहे. माई घन शांतता आहे पण तिला शांत करायचं, पण तिला शांत करणारा कोणी भेटाना. अरे मी भेटलोय ना तुला. काय खरे तो आवाल तुला नाक नाही ना तिला किती बोक जोंबाळा पाडायची तरी तिला. तू येड्यावानीच करती. किती जोंबाळा तरी तुला येड्यावानीच करती. सोंबाळीतोच काला बाबा पण. अरे मी होऊन आलोय. नको नको. आला त्या मार्गाने एवढा चान्स घे. नको. तू माझा ऐक, तू ऐक मला. अरे माझीवाला गंज वाटत घेऊ आपलं माय जीवाला गंज वाटत घेऊशी, पण ती नाही म्हणती. ती म्हणती याचा काहीच उपयोग नाही. अरे मावाला फक्त टेकलं तरी तू म्हणसा काला टेकवी तो पण. तू पाय तर कर. इड माझी सिस्टेम अशी, तो वाला टेकलं तर मग पाय कसं मन समाधान होईन. असं नाही टाका येतो टेक नाही तो टाका माका दे निकलो. टक्का जर नाही जर मारला तर मला परत येऊन देऊ नको. नको नको. काला निघत बाबा. तिथं टक्का नको मारू, तिथं ठोके मार. ठोके द्यायचे मारायचे सोडून तू या असं करतो. टुचुक झालं टुचुक. अरे तू एकदा तर पाय करू. नवरा झाला एक पटी स्पीक्या आणि तू झालाय दुप्पटी स्पीक्या. काय तुमच्या 7 डबे राखेल वाटायचे. बायको गेली 6 महिने झाले. तिकडे जाऊ दे, तिचा जाळ होऊ दे. तो तिकडच कर 9 महिने. मग मी का म्हणून आलोय? तो मी काय गावकीचा मॉडेल आहे का काय? शांतता करायची म्हणून तो का आलोय? तिकडे कर हाताना वय हातबट्टी. अरे गजरे ऐक. हे बाबा जातो का गपची. मानावरा जर आला तर नाग माडवा केला ताण होईल. काय ताण होईल? वय म्हणा मॅच आणलाय म्हणा. का आला? पाहुणा कासाठी बोकांडी बसायला. बोकांडी नाही म्हणा. डोक्यात फरक पडला काय तो आवाला. तुझी बायको गेली 6 महिने झाले. मानावरा देईन मला काढून 9 महिने. अरे नाही द्या मावाला टाइम फक्त दाखव बस. नाही म्हणले ना तू आला असं कसं रे काही म्हणजे. मग झालं एकदा मी चान्स दिला होता. मी म्हणले बाई चान्स तो दिलता पण मी आलो ना अशा ना. बरं आता तू जातो का? तो 3.5 तोळ्याला गारका देऊ मी. आता का आला घर कधी? गंटुळाला गारका देईन. गंटुळाला उठ उठ चालू पड. अरे पहिलं सुट काय खुशी ना तिकडे. काय बाई लाडात आली ना आता म्हणती नको नको. एवढंच
एवढा शॉट मारू दे रे मला. वय रे अरे दे रे, निघ. दे वय, जाऊ पांचट बॉड्याच जातो. एवढंच हळकून ते बी अर्ध. हा बाय, काय त्याला चव आली चौकून. दारापर्यंत तर काय तोंड गेलं नाही. उमऱ्याचा काठ सुद्धा त्यानं वालांडला नाही. आणि मी लय सुख देतो, मी लय पैसे देतो काला. जाय तिकडे जाळ करतो वाला. अरे अरे गंगाराम, हा अरे मग तुला सांगायचं एक असे. काय अरे माय बायकोने नाही ना माय कामच होत नाही रे. काहीतरी आयडिया सांग बाबा तू. दिल्ला पडतोय रे. बायकोच्या हा जोर आला पाहिजे असा. मी गडी आहे का नाही. तू गडी आहे का गडू आहे मला मग तेच काय कळलं काय काहीतरी पर्याय सांग ना. काय मला करू? सांग हा. तू बायकोच्या पुढे ढिल्ला पडतो. हा ना. आणि इकडून जोरात जातो रे आणि तिथं गेलो का ढिल्लाच होतो बुवा. काय झाले काय समजत नाही. काहीतरी पर्याय सांग. पर्याय आहे बरं का आपल्याकडे. काय सांगतो हाय. पर्याय आहे. ए नाही मग मला पर्याय सांग भाऊ. दमत नाही पडला पाहिजे बाबा. हा का अशी गाप पडली पाहिजे. बायको हा हा, सांग बरं काय काय पर्याय. तू का पडणार बायकोला. नाही रे, अरे मग नाही पर्याय एक आहे बघ. हे काय रे. पण तुला सांगतो हा मला 1000 रुपये द्यायला लागतील. ए तू 1000 मागवता 2000 देतो. हा. अरे माझं जर काम होतं असं 2000 द्यायला काय मागे. सांग बरं काय पर्याय. तुला एक गोळी देतो मी. नाही, गोळी. हा. अरे सगळे प्रयोग करून दमलं. काय त्या गोळीने होतं रे. ती बाई ठाणा बोंबलेल. ती मेडिकलची गोळी नाही, मग रे आयुर्वेदिक गोळी आहे आपल्याकडे. तुझं काय. हा मग अरे काय येड्या मग मला लवकर सांगायचं ना. हा किती उशीर झाला सांग बरं. आणि एक लक्षात ठेव, काय. गोळी जर खाल्ली हा हा तू काय लवकर मोकळा होणार नाही. तुझा पण घाम निघाला बायकोचा पण घाम निघाला. जाऊ दे माझा निघाल तर चाल. पण ते बायकोचा सुद्धा घाम निघाला पाहिजे रे. हा का थरथरच घाबरली पाहिजे मला. तुला मग बर मग तुला 1000 म्हणतो तुला 2000 देतो. पण तेवढी गोळी दे भाऊ मला. नाही देतो. गोळी आहे माझ्याकडे बरं का. हा ना. हा. मी गोळ्यांचं अरे कारखाना चालू मग केलाय. आपण जीवाच्या या जीव बघ. मित्र आहे. एकाचा एक बारीकच गोळ्या आहे बघ. अरे वा 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 वा, भारी. आता येईन काम होईल ना. नाही गोळी खा तू हा आणि 5 मिनिटात घरी जा. हा ना. इला तुझा रट्टाच सुरू मग. नाही नाही मग आता तेच करतो बरं का. अरे हो बरं झालं तू तुझ्याकडं गोळी भेटली येडे ही. पण काय कर माहितीये का, काय. 5 मिनिटं अगोदर गोळी खाऊन जा. हा उशीर बिशीर इकडे जर लावला हा तर तुझा इकडेच राम नाम सत्य नाही व्हायचं नाही मग. नाही तू अक्कल डोक्यात ठेवतो. हा. 5 मिनिटं जायच्या अगोदर गोळी खाऊन जातो. हास्य आमट्याला काढ थोडं बाळा. ती सुद्धा परत म्हणली पाहिजे. म्हणजे तुला काय म्हणायचं. अरे बाबा तसं नाही म्हणायचं रे. हा म्हणजे मी आहे ना मी ढिल्ला पडत होता ना. हा. आता हे तू मला गोळी दिली का नाही. याच्यामुळे आता तुझ्यापेक्षा मी जास्त चालणार आहे का नाही. हा म्हणजे गोळीमुळं म्हणतो काय. हा, मला आनंद झाला रे. मला वेगळंच वाटलं बरं का. नाही नाही मला आनंद झाला ना. आता आता माझ्या पावर आली का नाही. तू एक काम कर, काय. आता जा घरी. हा जातो आता काय दम खातच नाही आता. गोळी खा मस्त पैकी. हे गोळी खाणारच. गोळी खाऊ. पैसे पाठवायला विसरू नको. हे पैसे मोबाईलवर पाठवतो पैसे. हा, लगेच हा? पाठव. जातोच. आईला गोळी तर दिली. आईला पण ह्याची बोंबाबोंबच राहते खरी म्हणायला गेलं तर. आता गोळीनं चालला तर बरं आहे. काय घेणं देणं आहे आपल्याला. आपल्याला 2000 भेटल्याशी मतलब आहे. जाऊ दे मर्द. चला आपण पण आता मस्तपैकी जाऊ. 2000 रुपये घ्यायचे म्हणलं. आता एक काम करतो, पहिला बारला जातो, एक क्वार्टर ओढतो, त्याला फोन लावून पैसे मागून घेतो. मूड तर गंज येईल भाई. हा सोंगाड्या येऊन गेला तसा गंज मूड आलाय. गंज बोलू राहिली पण कोणाला सांग. आणि मा सोंगाड्याचं तिकडंच थापलंय. अजून यायचं त्याचा तपास. काही खरं नाही भाई. एवढं मूडमध्ये माणसाने जावा आणि एवढे हापसावा तरी त्याचा काही उपयोग नाही. त्या हातावर गुळणी फेकीत बाई. गजरे हा काय बसली निवांत. मग काय करू. हा मग काय करू. मी काय म्हणतो माहिती का. चल बरं पटकन आतमध्ये. काय अगं मला आज नाही मूड आलाय. मूड आला. मग तुम्हाला एक सांगू का. काय. तुम्हाला गंज मूड येतो. हा तर त्या मुडाचा काहीच उपयोग नाही हो. या बा हाताने हापशीत बसले का हातावरच ते गुळणी फेकीत. अगं आज तसं होणार नाही गजरे. का बरं. आज मी गोळी खाल्ली गोळी. हा हा आज काय तसं होणार नाही पहिल्यासारखं. बाई हा, चल चल चल.
खरं का खोटं? मग काय बोला ते? हा तू शपथ. हा हा मग ते लईच उड्या मारू राहिलं का? हा, मग हे का टनाटन उड्या मारते. चला चला चल, चला चल, पटक्यान चल, मग चल, घ्या चल, कार्यक्रम लवकर, करून लवकर. आता मरू द्या. परत जायचं माग. ए बाय काय हो? कस काय वाटलं? हा कस काय फरक जाणवला का नाही? कोणला मला तिला विचार राहिले का त्याच सांगू राहिले? अरे तुलाच विचारते. म्हणजे आता आपण जाऊन आलो, काम केलं, कसं काय व्यवस्थित वाटलं का नाही पहिल्यासारखं? हा काम झालं का? मग काम झालं. मग तू झोपली होती काय? बरं आहे बाय तमाशा तुमचं. चल चल, तुला काय परत? विश्वास येत नाही ना? चल तुला आहे ना सांगतो. तुमच्या इला का कोंबडा लागला होता का काय लगेच 5 मिनिटात? तसंच असतंय. पावरची गोळी 100 पावरची. 2 गोळ्या खाल्ल्यास संगच. टेन्शन नाही घ्यायचं. मला खात्री आहे ना. मला खात्री आहे. तुला आता कसं काय वाटतं सांग. बरं वाटतं ना? मला का? हा म्हणजे तू खुश वाटत नाही का? अहो काय खुश वाटत नाही का? का? हा निवळ जाता येते उंबऱ्यावरच वाकून येते. एवढं दरवाजात तर त्याचं मुंडक जाऊ द्या. म्हणे म्या 2 गोळ्या खाल्या. अगं गजरे, दरवाजाचं मुंडकं जायला दरवाजा डोकं तर शिरलं पाहिजे आतमध्ये. हा मग तेच सांगू राहिले. हा ते नुसतं जाताना उंबऱ्यावर इडच थुकून येते. त्याला म्हणा घरात तर थुकून जाय. इड थुकत एवढंच. थुकत आहे ना? अहो काय बरं चला आता. चल आता एकदा आता परत try करते का? परत ट्राय करू एकदा. चल बरं. जेव्हा बाहेर थुकणार असेल तर मग नका नेऊ नाही बाई नाही मध्ये. अजिबात नाही, अजिबात नाही. नाही बाकी ते तर हाय तसंच आहे बाई. सलामी ठोकीत ती तसंच. सलामी तर देत ना. याचा काय उपयोग नाही का ना बरं? पण. नाही मग आता आहे ना 200 पावरच्या गोळ्या खाल्ल्या नाहीत. काही टेन्शन घ्यायचं नाही. आता तुला बरं वाटेल. हो तुम्ही घन 200 पावरची गोळी खाली. हा पण माया उलट्या मध्ये जाऊन ना आत येऊनच पाय दुखत सुटले. म्हणजे काय त्या गोळीचा काही फरकच पडला नाही अहो, माहिती. तुम्ही मला 200 वेळेस मध्ये नेलं ना. हा तुम्ही पार कमरानं आउट होईन बाई जाऊन आणि येऊन निसती. अरे 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 तिला म्हणजे तर काहीच फरक पडा ना. गोळीचा काहीच पावर नाही झाला अहो, म्हणायचं. काय गोळीचा पावर. मी सकाळी 200 नुसते पावरची कपडे गोळी- खराब होत सुटले. हा हं? ते जर दरवाजाच्या आतमध्येच गोळणी फेकी ना इडच थुकून मोकळं होतंय. काय ते चाटायचंय. तुम्ही एक काम करा. गोळी मला वाटतं बरोबर नाही काय ना. तुम्हाला ना आपणा गॅरेज येऊन ना सरकारी दवाखान्यातून मी ना त्याला शेवटूनच आणि ते. शेवटून आणते. हा नको ते हाय तेवढं ठेवू नका मरू द्या तिकडे. एक काम करा. काय? ये बाई ही बाटली बांधेले का इड. हा या बाटलीचं कसं या बाई हे मुंडक पा. हा हा हे मुंडक जसं बांधेले इड पोरांनी हा. तसं मी ना त्याच्यावाला मुंडक आहे ना असं तुम्ही झोपले का असं वर बांधी. अरे अरे मुंडकावर बांधले. हा बांधी ते म्हणजे रात्रीचं तुम्ही ह्या कानावरून त्या कानावर वाता वाता ते लांबलं तर लांबल. हा म्हणजे लांबलं नाही म्हणायचं का? अहो काय वागा त्या 200 पावरची गोळी खाऊन 200 आलो. पावरची गोळी. अहो 200 टाइम मग? तुम्ही गेले तर त्याचा उपयोग नाही ना झाला. उंबऱ्यावर सुद्धा तुम्ही डोकं ठुलं नाही. म्हणजे मला वाटतं गोळीची पावरच संपली असं काय असं खरंय वाटतं भाऊ. तुमचं? हा? मी तर ना खऱ्याना तुम्हाला कटाळले येडे. माझ्या जाग्यावर दुसरी असती तर कवा निघून गेली असती. मला ना परपंचच नको तुमच्या बरोबर. खरं सांगते मी बाई. मला लय वाईट म्हणजे कटाळा आला माहिती तुला परपंचाचा. कटाळा म्हणजे काही नुसतं राब राब राबायचं. जीवाची जर आईश पाणीच नाही तर काय करायचं. चाला मग मला का फसवलं काय ना त्या गोळीवाल्याने. मला वाटतंय 200 पावरची गोळी दिली होती ना. खायला पाहिजे बाई आई घालायला गोळी. खाला बिगर गोळीचा काय कार्यक्रम होणार नाही का. नाही नाही मला जोडीदाराने सांगितलं होतं मला तू याला 200 पावरची गोळी खाल्ली का चांगला चालशील म्हणला. त्याला आहे ना त्याच्या जीवाला पक्क पीत झालंय. तुम्हाला सांगते ते नुसतं नाही वकत बाई. फसवलं पैसे घेतले त्याने मला फसवलं वाटतं. नुसतं वकत. काय झालं वहिनी? काय नाही बाय काय सांगू तुम्हाला. बसा ना. बसतो मी. हा बसा. तुमचा आवाज ऐकला म्हणून आलो इकडे मी. हा आता मला सांगा तुम्ही भाऊजी. हा या इकडे या. हा बालदार चोपदार या इकडे. चला. यांना आमच्या शेटला गोळी कोणी दिली होती? गोळी दिली होती. घाबरू नका खरं सांगा. नाही मीच दिली होती. तुम्हीच दिली होती. हाय. अहो गंगाराम हा. यांना तुम्ही गोळी दिली. हा कोंबडा कोंबडीचा खेळ या बाई एवढंच. याच्यावर होत नाही म्हणजे हा राहत एवढंच. हा. आणि लय झालं तर मूड मध्ये एवढं होतं ही करंगळी. बापरे. आता हे कोंबडा कोंबडीवानी खेळ
2 गोळ्या खाल्ल्या म्हणे 200 पावरच्या. मी 200 टाइम मध्ये गेले आणि 200 टाइम बाहेर आले. मला तुम्ही खरं सांगा, हा उंबरा आहे का? हा उंबरा, या उंबऱ्यावर इथपर्यंत सुद्धा त्यांना डोकं टेकावलं नाही का तोंड ठेवलं नाही. हो या बा इडच थुकून गेलं. एक सुद्धा गुळणी त्याच्यावाली मध्ये गेली नाही. मग याला 200 पावरची नाही, तुम्ही 2000 पावरची गोळी जर दिली त्याचा काय फरक पडणार आहे? पडणार आहे का? आता ती एवढंच आहे म्हणल्यावर काय फरक पडणार आहे त्याला? आता मी असं डोकं चाललं, संध्याकाळी जर असे होताने झोपले तर त्याचं मुंडक आहे ना असं वर बांधित, वर बांध आडाला ह्या कानावरून त्या कानावर वाता वाता जर ते थोडं इकून काही इकून जर ताणलं या बाई याच्या वाणी या बा मुंडक मुंडक कसं मस्त बांधलंय असं मला फाशी दिल्या वाटतं. हा सुतळी ना बांधायची. सुतळीने बांध. ताणलं तर ताणलं, सुतळीने नका बांधू. मग तंगूस आहे का नाही? तंगूस तंगुसानं बांधा. हा तंगुसाना बराबर आहे ना. मुंडक असं तंगुसाला गळ्याला बांधित, गळ्याला. गळ्याला बांधलं का मग या बा लांबलते. मग आता आहे ना झालं सक्सेस तर झालं, बनी तर बनी नाही तर अब्दुल गनी. मला सांगा तुम्ही असं केलं होते, मुंडक जर लांबलं तर लांबलं. आता या बा 3-4 टाइम मध्ये गेलो, 3-4 टाइम नुसते या बा कपडे नुसते वल्ले करून आणले, काही उपयोग नाही झाला. मला तर असं वाटतं हे ना नुसते येड राहिलं बाई. मला असं वाटतं भावाजी तुम्ही एक टाइम त्यांना शिकवा ना कसं करायचं काय करायचं. काय माझा समज? मग माझा समज अहो शिकून घ्या ना, नाही तर मी राहणार नाही तुमच्या जवळ बाई. नाही पटलं तर पहा. बाबा ऐकतो बरोबर आहे. हा. कसं आहे माहितीये का? हा. आता तू काय केलंयस माहितीये का? काय त्यांना आहे ना तुम्ही तयार केलंय हा पण त्यांना घासच गिळून दिला नाही असं झालं. हा तेच झाले रे. जेवायला ताट पुढे आहे पण खाता येईना. आता मी त्यांचा विचार करून त्यांच्या तोंडाचा विचार करून मी गप्प बस. हा. पण हिचं काय ती आता बोलू राहिली. हे नाही खरे खरे. कसं आता आहे तिला माहितीये आहे का? ना आता तिनं चोच उगाडली, आता तिला दाणे लागा त्या खायला. चला बरं त्याच्यापेक्षा तुम्ही मला चला 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 एक राऊंड हाणू द्या ना हा. त्यांना, लय ते हाणू द्या, हाणू शिकवतील द्या, ना. हाणू द्या. हा, जा. कसं काय करायचंय ना ते मी दाखवून देतो पाहिजे. हा. बरं 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 हा? चालतंय. आणि या. आमचं चालू झाल्यावर तरी त्याला थोडस झटके देत राहा, मग पाऊत याचे बी काय लांबी जरा वाढली तर लवकर वाढली. लवकर झटके आणा. चला हा? हा. हा. मी- परत हाण. गंगाराम भाऊजी हा. थोडं आहे ना हा. मापातच वाहू द्या, हो मापात मापात. म्हणजे कसं माई शांती झाली पाहिजे. शांत पाहायचं नाही का त्या बाई असं तोंडलं पिता बाई, मग मला लय राग येतो. आतमध्ये बाबा, ये. अरे तुम्ही जात खरं तर गंगाराम चांगले झटके आणले बाबा, मला बघून द्या आता कसं काय चाललंय ती. हा, हा. भावाजी हा. बाय 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 बाय, अहो हात तुमचं तर बांबूचे बाया मग एवढा मोठा. पा बाबाजीचं पाक एवढं आहे. अरे 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 बाबा, एवढं मोठं सामान आहे. मन आणि त्याच्यावरच्या बाळाला एवढं तरी आहे का तुमचं? अरे, कुठून आणणार एवढं मोठं सामान? आई ग, ते आपलं तयारच आहे. मोठं तयारच असतंय ना. आई ग, भावाजी हळूच ना. आई ग, आई ग, बास ना भाऊजी. झालं झालं. आहे का कुठं डाग तरी पडला का बाजूला? हे, अजिबात नाही कसं कुठं सोडलं अख्खा मधी. हे बरोबर सोडलं बरं, त्याला माहिती आहे बरं का. हे हा? टोन घ्यावानाचं, हे हा? काहीच कामाचं नाही. हे झालं तसं नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे, बरं का. आता बरं. ध्यान ठेवलं पाहिजे. हे ना झालं तसं जगलं तुरीवाणी उगलं. तुम्हाला सांगते याचं काही खरं नाही. आता झाली ना इच्छा हे पूर्ण. हा, आणि आता भारी बरं, वाटलं आता बरं किती का. जीवाला बरं वाटलं. बरं वाटलं ना आता. लय बरं वाटलं बाई. जाऊ द्या भाऊजी, पण तुम्हाला मानलं बाई. हा. पा अजून बिना गोळीचं अजून तसंच आहे. अजून नाही भाऊजीच आणि हत्यार आपली चांगली. 200 पावरची गोळी खाली तरी अजून त्या आतमध्येच तसंच. 200 पावरची होती. मुत जर लागली तर हातात सापडणार नाही. बापरे. आता अहो, काय काय वागा त्या पावरच तुम्ही, चालणार, आता हा. काय करणार आहे, हा? हे आपल्याला तर काय बाई, आपलं तर नशीबच फुटका बाई. असं म्हणते ना पदरी पडलं दोडन हसून करावा गोड, असं झालं. भाऊजी हा. बसा तुम्ही का जायचंय तुम्हाला? नाही मी आता जाऊन येतो. हा का? हा. मला बी तिकडे जायचं होतं तुमच्याच गल्लीला. मला ते बचत गटाचा हप्ता भरायचा हा तिकडे का? चालले. मग चला माझ्यासोबत. चला मग काय, आले मी जाऊन बसा. हा, या लवकर.